अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा स्वर्गीय विजयसिंह यादव सभागृहात दिनांक 23 फेब्रुवारी रोजी पार पडली। या सभेच्या अध्यक्षस्थानी वडगाव नगरपालिकेच्या प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा विद्याताई गुलाबराव पोळ या होत्या। या सभेत एकूण 34 विषय मांडण्यात आले असून यासह शहरातील प्रमुख विषयांवर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात आला। काही वर्षांपूर्वी नगरपालिकेने शहरातील नागरिकांवर अन्यायकारक असणारा वडगाव विकास आराखडा मंजूर करून शहरात असंतोष निर्माण केला होता। या जुलमी विकास आराखड्यात शहरातील अनेक धार्मिक ठिकाणे, लोकांची घरे, विहीर व शेती जात असल्याने शहरातील नागरिकांनी याच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारले होते। माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय वडगाव विकास आराखडा विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली होती। या समितीच्या माध्यमातून तत्कालीन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते। समस्त वडगावकरांनी रस्त्यावर उतरून जनआंदोलन करत एकीचे दर्शन घडविले होते। सध्या नगरपालिकेत यादव पॅनेल आघाडीची सत्ता असून विद्यमान नगराध्यक्षा सौ विद्याताई पोळ यांनी पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत हा ठराव सर्वानुमते मंजूर केल्याने शहरातील नागरिक व शेतकरी यांनी समाधान व्यक्त करत पालिका चौकात आतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत केले। या प्रसंगी वडगाव विकास आराखडा विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गुलाबराव पोळ यांनी सर्वांचे आभार मानत लवकरच आपल्याला हायकोर्टातून न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली। सभेला मुख्याधिकारी सुमित जाधव, उपनगराध्यक्ष जवाहर सलगर यांच्यासह नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका व पत्रकार बांधव उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।